Hi friends, welcome to Goodwills. फर्स्ट ऑफ ऑल हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. आणि आजचे जे करंट अफेअर्स आहेत त्यातील पहिला प्रश्न आहे, कृष्णविवराच्या संशोधनासाठी भारत कोणता उपग्रह प्रक्षेपण करणार आहे? एक्सपोसॅट, एक्सपोस, एक्सचेंज. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एक्सपोक्स. तर याच्याबद्दल अधिक माहिती, तर हा जो उपग्रह आहे तो भारतीय संशोधन मंडळ म्हणजे इस्रो लॉन्च करणार आहे, जे की भारताची पहिली समर्पित पोलरीमीटर मोहीम आहे. ही मोहीम किंवा हे जे प्रक्षेपण आहे हे पूर्ण जे प्रकल्प आहे हा 5 वर्ष चालणार आहे आणि याचा उद्देश आहे कृष्णविवरासारख्या खगोलीय निर्मितीचे रहस्य उलगडणे. म्हणजे थोडक्यात स्पेसमध्ये किंवा अवकाशामध्ये कृष्णविवरासारखे अजून जे खगोलीय काही निर्मिती झाल्या त्याचं संशोधन करणे. दुसरा प्रश्न आहे, 16व्या वित्त आयोगाच्या पदी कोणाची निवड करण्यात आली आहे? निर्मला सीतारामन, डॉक्टर अरविंद पानगडिया, डॉक्टर गंगाखेडकर, डॉक्टर सिसोडिया. योग्य उत्तर आहे डॉक्टर अरविंद पानगडिया. याबद्दल अधिक माहिती काय आहे? केंद्र सरकारने नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद पानगडिया यांची 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे. कितवा वित्त आयोग आहे? 16वा वित्त आयोग आहे. ओके. आता वित्त आयोग म्हणजे काय? राज्यघटनेच्या कलम 280 नुसार याची निर्मिती केली गेली आहे, जी की एक संवैधानिक संस्था आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी 5 वर्षाच्या अंतराने किंवा त्यापूर्वी याची निर्मिती करणं अनिवार्य आहे. आता याच्यामध्ये 5 आर्थिक वर्षासाठी कर आणि इतर आर्थिक बाबींच्या हस्तांतरणासाठी शिफारसी देण्यासाठी, म्हणजे थोडक्यात एक संवैधानिक संस्था आहे जी राज्यघटनेच्या कलम 280 नुसार निर्मित केली गेली आहे, जिचा जो कार्यकाल असतो तो 5 वर्ष असतो. मग 5 वर्षात ते काय करतं, तर कर आणि इतर आर्थिक बाबी असत्या त्यांच्याबद्दल शिफारसी करण्याचं काम हे आयोग करतं, जे की राष्ट्रपतींवर 5 किंवा 5 वर्षाच्या त्यापूर्वी अंतराने वित्त आयोग स्थापन करणं बंधनकारक आहे. निवती प्रकल्प म्हणजे काय? जहाज, पाणबुडी प्रकल्प, अवकाश मोहीम, पदयात्रा. योग्य उत्तर काय आहे? पाणबुडी प्रकल्प. निवती प्रकल्प हा काय? पाणबुडी प्रकल्प आहे. 2018 साली देशातील पहिला पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग येथे निर्माण करण्याचं ठरवलं गेलं, जे कुठं आहे? निवती रॉक्स इथे. निवती रॉक्स इथे कुठला प्रकल्प केला? निवती प्रकल्प. तर हा आता चालू घडामोडीमध्ये काय प्रश्न विचारला गेला आहे, तर सध्या हा प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरित करण्याचं चाललेलं आहे. आता याच्यामध्ये नक्की काय आहे, तर पाणबुडी म्हणजे थोडक्यात आपल्या पूर्ण तिथं जी सिंधुदुर्गमध्ये जो काही समुद्र आहे त्याच्या आतील समुद्राचं जे विश्व आहे ते टुरिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यूने, म्हणजे तिथं व्हिजिट करून पाणबुडी थ्रू ते सगळं समुद्राची सफर करता यावी या अनुषंगाने हा निवती प्रकल्प निर्माण करण्याचा ठरवला होता, जो की देशातील पहिला पाणबुडी प्रकल्प होता. तर आता हा प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरित करण्याचं चाललेलं आहे. मनरेगामध्ये कोणते राज्य बनावट जॉब कार्ड काढण्यासाठी प्रथम क्रमांकावर आहे? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. आता या मनरेगाचं लॉंग फॉर्म काय आहे? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. हा जो लॉंग फॉर्म आहे तो इम्पॉर्टंट आहे. 5वा प्रश्न आहे, जागतिक कुटुंब दिन कधी साजरा केला जातो? 4 जानेवारी, 31 डिसेंबर, 20 डिसेंबर, 1 डिसेंबर. तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 जानेवारी रोजी जागतिक कुटुंब दिन साजरा केला जातो, ज्याची निर्मिती कोणातर्फे केली गेली आहे? संयुक्त राष्ट्राद्वारे. 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कोठे होणार आहे? मुंबई, पुणे, कोलकाता, राजकोट. तर अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होणार आहे 100वे पुण्यामध्ये. व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण? एस जयशंकर, एस नायडू, नरेंद्र मोदी, अटल बिहारी वाजपेयी. योग्य उत्तर आहे एस जयशंकर. यांची एक प्रत त्यांनी थोडक्यात हे प्रकाशित केल्यानंतर ते नरेंद्र मोदींना त्यांनी दिलेला आहे. याचा एक फोटो पेपरमध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न चालू घडामोडीमध्ये येतो. व्हाय भारत मॅटर्स.
पंडित भवानी शंकर यांचे निधन झाले रिसेंटली, ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते? पखवाज, सनई, तबला, हार्मोनियम. तर याचे उत्तर आहे पखवाज. पुढील प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनिक माती विकसित करणारा देश कोणता? स्वीडन, अमेरिका, इंग्लंड, भारत. योग्य उत्तर आहे स्वीडन. आता इलेक्ट्रॉनिक माती म्हणजे काय आहे? तर इलेक्ट्रॉनिक माती म्हणजेच ई सॉईल ही सेल्युलोजपासून बनते, जे की बायोपॉलिमर आहे, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन केले जाते आणि त्याद्वारे आता शेती करण्यासाठी सुरुवात करण्यात येणार आहे. तर तो जी इलेक्ट्रॉनिक माती आहे तो विकसित करणारा देश कोणता आहे? स्वीडन. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण बनल्या? रश्मी शुक्ला, आरती गुप्ता, सोनाली शर्मा, सरी केजरीवाल. योग्य उत्तर आहे रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या. या चालू घडामोडीची PDF तुम्हाला आमच्या या टेलिग्राम ग्रुप गुडविल अकॅडमीवरती मिळून जाईल. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. या तिन्ही प्लॅटफॉर्मवर आपण उपलब्ध आहोत, जिथं तुम्ही फॉलो करा. थँक्यू.